नमस्कार. आज आपण 5व्या अध्यायाला सुरुवात करीत आहोत. ओम श्री परमात्मने नमः. अध्याय 5वा, कर्मसन्यास योग. या 5व्या अध्यायामध्ये कर्मयोग निष्ठा व सांख्ययोग निष्ठा यांचे वर्णन आहे. सांख्ययोगाचाच पर्यायी वाची शब्द संन्यास हा आहे. म्हणून या अध्यायाचे नाव कर्मसन्यास योग असे ठेवलेले आहे. आता आपण पहिल्या श्लोकाचा अर्थ जाणून घेऊया. 3ऱ्या व 4थ्या अध्यायात अर्जुनाने भगवंतांच्या श्रीमुखातून अनेक प्रकारे कर्मयोगाची प्रशंसा ऐकली व तो संपादन करण्याची प्रेरणा व आज्ञा प्राप्त करून घेतली. त्याचबरोबर त्याने हेही ऐकले की कर्मयोगाने भगवत स्वरूपाचे तत्वज्ञान आपोआपच होते. 4थ्या अध्यायाच्या शेवटीही त्याला भगवंतांकडून कर्मयोग संपादन करण्याची आज्ञा मिळाली. परंतु मधून त्याने भगवंतांच्या श्रीमुखातून ज्ञानयोग अर्थात कर्मसन्यासाची प्रशंसाही ऐकली आहे. त्यामुळे अर्जुनाला हा निर्णय घेता येईना की या दोन्हीमधील कोणते साधन आपल्यासाठी श्रेष्ठ आहे. म्हणून आता भगवंतांच्या श्रीमुखानेच याचा निर्णय करून घेण्याच्या उद्देशानेच अर्जुन त्यांना प्रश्न करीत आहे. श्लोक पहिला. अर्जुन उवाच. संन्यासं कर्मणां कृष्ण पुनर्योगं च शंससि यच्छ्रेययेतयोरेकं तन्मे ब्रूहि सुनिश्चितम्. श्लोकाचा अर्थ. अर्जुन म्हणाला, हे कृष्णा, तुम्ही कर्मे टाकण्याची आणि फिरून कर्मयोगाची प्रशंसा करता, तेव्हा या दोहोंपैकी माझ्यासाठी अगदी निश्चित कल्याणकारक जे एक साधन असेल ते सांगा. येथे भगवंतांना कृष्ण या नावाने संबोधित करून अर्जुन असा आशय प्रकट करीत आहेत की तुम्ही सर्वशक्तिमान सर्वज्ञ परमेश्वर आहात. म्हणून माझ्या या प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी तुम्हीच पूर्णपणे समर्थ आहात. 4थ्या अध्यायामध्ये भगवंतांनी कोठेही कर्मांच्या स्वरूपतः त्यागाची प्रशंसा केलेली नाही आणि तसे करण्याची अर्जुनाला कोठेही आज्ञा दिलेली नाही. याच्या उलट ठिकठिकाणी निष्काम भावनेने कर्म करण्यास सांगितलेले आहे. म्हणून येथे कर्मसन्यासाचा अर्थ कर्माचा स्वरूपतः त्याग असा नाही. कर्मसन्यासाचा अर्थ असा आहे की संपूर्ण कर्मातील कर्तेपणाच्या अभिमानाने रहित होऊन गुण हेच गुणांमध्ये वावरतात असे समजणे होय आणि निरंतर परमात्म्याच्या स्वरूपामध्ये एकी भावनेने स्थित राहणे आणि नेहमी सर्वत्र ब्रह्मदृष्टी बाळगणे होय. येथे हाच ज्ञानयोग आहे, हाच कर्मसन्यास आहे. 4थ्या अध्यायात याच प्रकारच्या ज्ञानयोगाची प्रशंसा केली गेली आहे आणि याच्या आधारे अर्जुनाचा हा प्रश्न आहे. भगवंतांनी येथे अर्जुनाच्या प्रश्नाचे उत्तर देताना संन्यास व कर्मयोग हे दोन्ही कल्याणकारक असल्याचे सांगितले आहे आणि 4थ्या व 5व्या श्लोकांमध्ये याच संन्यासाला सांख्य आणि पुन्हा 6व्या श्लोकामध्ये यालाच संन्यास असे म्हणून हे स्पष्ट केलेले आहे की येथे कर्मसन्यास याचा अर्थ सांख्ययोग किंवा ज्ञानयोग असा आहे. कर्माचा स्वरूपतः त्याग असा नव्हे. याशिवाय भगवंतांच्या मते कर्मांचा स्वरूपतः त्याग केल्यानेही कल्याण होत नाही आणि कर्मांचा स्वरूपतः सर्वस्वी त्याग होणे हे शक्यही नाही. म्हणून येथे कर्मसन्यास याचा अर्थ ज्ञानयोग हाच मानला पाहिजे. कर्मांचा स्वरूपतः त्याग असा अर्थ नव्हे. भगवंतांनी 4थ्या अध्यायातील 24व्या श्लोकापासून
30व्या श्लोकापर्यंत कर्मयोग व ज्ञानयोग या दोन्हीही निष्ठांच्या अनुसार कित्येक प्रकारच्या विभिन्न साधनांचे यज्ञांच्या नावाने वर्णन केलेले आहे व तेथे द्रव्यमय यज्ञापेक्षा ज्ञानयज्ञाची प्रशंसा केलेली आहे आणि तत्वदर्शी ज्ञानी पुरुषांकडून ज्ञानाचा उपदेश प्राप्त करून घेण्याची प्रेरणा दिली आहे व त्यांची प्रशंसा केली आहे. नंतर हेही स्पष्ट सांगितले की कर्मयोगाने पूर्णतः सिद्ध झालेला मनुष्य स्वतःच तत्वज्ञान प्राप्त करून घेतो. अशा प्रकारे दोन्हीही साधनांची प्रशंसा ऐकून अर्जुन आपले एक असे कर्तव्य निश्चित करू शकला नाही. म्हणून येथे तो भगवंतांचे निश्चित मत जाणण्यासाठी जर असा प्रश्न करीत असेल तर ते उचितच होय. येथे अर्जुन भगवंतांना स्पष्टपणे हे विचारू इच्छितो की हे आनंद कंद श्रीकृष्णा, तुम्हीच सांगा की मला यथार्थ तत्वज्ञानाची प्राप्ती हे तत्वज्ञानी पुरुषांकडून श्रवण मनन इत्यादी साधनांनी ज्ञानयोगाच्या पद्धतीने केली पाहिजे की आसक्तीरहित होऊन निष्काम भावनेने भगवद्दर्पी व कर्माचे संपादन करून कर्मयोगाच्या पद्धतीने. अशा प्रकारे आज आपण पहिल्या श्लोकाचा अर्थ जाणून घेतला. पुढील भागात आपण दुसऱ्या श्लोकाचा अर्थ जाणून घेऊया. धन्यवाद.